केंद्र सरकारने देशभरातील महिलांसाठी एक मोठी खुशखबर जाहीर केली आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरवर थेट 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे। हा निर्णय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी एकूण 12,000 कोटी रुपयांच्या या अनुदानाच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे। यामुळे सुमारे 10.33 कोटी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या योजनेचे वैशिष्ट्ये आणि लाभ। उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक गॅस सिलेंडरच्या खरेदीवर 300 रुपयांची सबसिडी दिली जाईल। एका वर्षात जास्तीत जास्त 9 सिलेंडरसाठी या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे। मे 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मूळ उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबातील प्रौढ महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हा होता। या अनुदानामुळे गॅसचा वापर वाढण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील महिलांना लाकडी चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळेल। 1 ऑगस्ट 2025 पर्यंत देशभरात 10.33 कोटीहून अधिक उज्ज्वला कनेक्शन दिले गेले आहेत। भारताला स्वयंपाकाच्या गॅससाठी सुमारे 60% आयात करावी लागते। त्यामुळे हे अनुदान सामाजिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर खरेदी करताना मोठा आर्थिक आधार मिळेल। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।